जसं माणसाचं मन असतं ना तसेच भाव त्याच्या शब्दात उतरतात। जो माणूस कलाकार असतो ना तो थोडासा मनस्वी असतो, पण जी कुठली गोष्ट करायची म्हटली ना की त्यात प्रावीण्य कसं मिळेल यासाठी सुद्धा तो प्रयत्नशील असतो। अरे मी कोणी परका नाहीये। तुम्ही परके आहात की आपले आहात हे जेव्हा तुम्ही मला इथे का बोलवलंय याची कारण स्पष्ट करा, तेव्हा आपण ठरवू। कळलं? त्याच वेळेचा ऍक्सिडेंट मध्ये गेला असताना तर लय बरं झालं असतं। अहो ही मरणाऱ्यातली जात नाही। नाही 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 तू ये, काही बोलूच नकोस। अरे ठीक आहे आपला बस 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 प्लीज। आईस्क्रीम। येस आईस्क्रीम फॉर माय ताई, आईस्क्रीम फॉर माय ताई। काय विशेष? का विशेष असल्यावरच मी आईस्क्रीम आणतो की काय? आज माझ्या मनाला वाटलं की आईस्क्रीम घेऊन आलेलो आहे। तसं नाही रे, तसं नाही ना, आवडतं ना तुला? मग आईस्क्रीम खायचं आहे आपण दोघांनी। थँक्यू। काय बोलतेस तू ताई? ते ताई तुला लहानपणी मला तू बागेमध्ये घेऊन जायचीस तेव्हाच आठवतंय? तिकडे तो टिंग 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 आवाज यायचा, मी तुला मला दिसायचं नाही ग, पण तो आवाज ऐकला ना की मला कळायचं नाही काय आहे काय एवढं। मग मी तुला सारखा प्रश्न विचारायचो, कसला आवाज? कसला आवाज? तेच अगं बरोबर आहे ना, मला प्रश्न पडणं साहजिक आहे नाही का? बघ, तू मला मंदिरात घेऊन जायची, तिथेही घंटेचा आवाज असायचा, बागेमध्ये गेलो तिथेही घंटेचा आवाज आहे। मला हे कळायचं या घंटेच्या आवाजामध्ये डिफरन्स आहे, पण तो कसला आहे हेच कळायचं नाही ग। आणि म्हणून तुम्हाला सारखा विचारायचं हा कसला आवाज आहे, हा कस। आणि तू मला एक दिवस सांगितलं अरे बाबा हा आईस्क्रीम वाल्या गाडीचा आवाज असतो, तेव्हा कळलं। अरे बापरे, पण लगेच माझा दुसरा प्रश्न, आईस्क्रीम म्हणजे काय ताई? हो रे देवा। काय कसं दिसतं, काय करायचं काय असतं त्या आईस्क्रीमचं? खरंच नव्हतं ना माहिती। माणसाची चव आवडी निवडी कशा कशा निर्माण होतात बघ ना। तू मला तुला ते आईस्क्रीम माझ्या हातात आणून दिलं, मला इतकं गार बरं वाटलं ग। म्हटलं काय आहे काय, आणि त्या आईस्क्रीम वरनं हात फिरवत राहिलो आणि नंतर तोच हात सगळं गालाला, आणि त्याच्यानंतर तू ओरडलीस मला। हे काय करतो? तेव्हा कळलं तुझे हात ना नुसते बरबटलेले होते आईस्क्रीमनी, आणि नुसते हात नाही तर गाल पण सगळे। आणि त्या आईस्क्रीमचे 2-4 ओघळ माझ्या जेव्हा तोंडात गेले ना तेव्हा मला कळलं की आईस्क्रीम गोड असतं। सुदर्शन बाबा गोड असतं आईस्क्रीम। आणि नंतर मी तुला आईस्क्रीम खायला शिकवलं। अरे त्यानंतर मात्र जेव्हा रोज बागेत यायचं ना तेव्हा तुझं पालुपत सुरू, आईस्क्रीम पाहिजे ताई, आईस्क्रीम पाहिजे। अरे
एखाद्या चांगल्या गोष्टीची चव लागली ना ती अशी सहजासहजी सुटत नाही का? अगं बिल्डिंग मध्ये येत होता ना तेव्हा पुन्हा त्या घंटीचा आवाज ऐकला, म्हटलं आहे जवळपास कुठेतरी आईस्क्रीम वाला आहे, चला घेऊया. शोधून काढला त्याला आणि म्हटलं बाबा दे आईस्क्रीम, लगेच घेऊन आलो तुला. खा खा. सवयींचं सुद्धा असंच असतं, एकदा चिकटलं ना ते आयुष्यभरासाठी चिकटतं. आठवणींचं सुद्धा तसंच असतं नाही का? एकदा का चिकटल्या की चिकटल्याच राहतात. भरपूर विचार केला मी, आणि फक्त माझा नाही केला, तुमचा सगळ्यांचा केला. तुमचा, आईचा, आशू अंजूचा. बाबा, माझ्या एकटीच्या जाण्याने जर या घरातल्या सगळ्या गोष्टी सुरळीत होणार असतील तर मला गेलंच पाहिजे. नाही तसंही हो बाबा, अजून आणखीन किती दिवस तुमच्यावरती ओझं बनून राहू? आणि तसंही मी गेल्यानंतर तुमचं आईवर, आशू अंजूवरती जरा लक्ष केंद्रित होईल. आशू अंजूच्या शिक्षणाचा तुम्हाला नीट विचार करता येईल. त्यामुळे आईला सुद्धा जरा सुरक्षित वाटेल, आणि त्या निमित्ताने तिची तुमच्या मागची जरा भुणभुण तरी कमी होईल. खोटं बोलतेस तू पोरी, स्वतःचा अजिबात विचार केला नाहीयेस तू. फक्त दुसऱ्याचा विचार, दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाची राख रांगोळी करायला निघालीस तू. बाप आहे मी तुझा. तुला काय वाटलं तू असं सहजासहजी फसवू शकशील मला? नाही पोरी, तुझं लग्न मीच लावणार थाटामाटानं. आणि तुला लग्नाची जर एवढी घाई झाली असेल ना तर उद्यापासून मी स्थळ बघायला सुरुवात करतो. हो बाबा, काय बोलताय तुम्ही? मला लग्नाची नाही घाई झाली, थोडी जरा प्रेमाची घाई झाली. असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस पोरी. लग्न ही आयुष्यभराची गोष्ट असते. अशा 2-3 दिवसाच्या ओळखीवरती कोणी लग्न करतं का? बाबा, अचानक समोर आलेल्या माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा 2-3 दिवसाच्या ओळखीच्या माणसाबरोबर लग्न करणं काय वाईट आहे? आणि सुदर्शनची आणि माझी ओळख जरी 2-3 दिवसाची असली तरी सुदर्शन माझं पहिलं प्रेम आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या त्याच्यावरच्या प्रेमासाठी आणि तुमच्या माझ्यावरच्या प्रेमासाठी तुम्ही मला लग्नाला परवानगी द्यायलाच हवी. सुदर्शन माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. शांत हो पोरी आणि झोपायला जातो आता. आपण उद्या या विषयावर बोलू. अगं, जशा आशू आणि अंजू आहे तशीच तू मला आहेस. तुझी काळजी आहे मला पोरी. झोपायला जातो आता.
ताई तुला आठवतंय का ग? काळजी करतोय, तुला आठवत असेलच. म्हणजे नाही म्हणजे आत्ताच सगळ्या गोष्टींची आता मला लिंक लागायला लागली. सुदर्शन काय बोलतोयस तू? कसली लिंक? मी तुला एकदा सांगितलेलं माहितीये की मी एका म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळता खेळता मी तुला समजून एका तिराईत माणसाला आउट केलं आणि मग कन्फ्युज झालो की माझ्या ताईचा एकदम दादा कसा काय झाला. अगं मला कळलंच नव्हतं माझ्या ताईचा दादा कसा काय झाला. एवढं लहान होतो मी, हेही कळलं नाही की माझ्या ताईचा दादा कसा काय होऊ शकतो. कोण होता तो? काय नाव काय होतं त्याचं? अन्वय. आज आईस्क्रीमच्या निमित्ताने पुन्हा त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आपण आईस्क्रीम खायला जायचो आणि तो तिराईत माणूस त्या आईस्क्रीम वाल्याच्या दुकानावर यायला लागला. पहिल्यांदा हसायचा, बोलायचा तुझ्याशी, मग पैसे द्यायला लागला. आईस्क्रीम सतत पैसे. मला त्यावेळेस दिसत नव्हतं पण काहीतरी वेगळं होतंय असं जाणवायचं. मग एकदा न राहून त्यांना मी बोललो, हो साहेब मला आईस्क्रीमचे पैसे नकोय, ते पैसे देत जाऊ नका, मला तुम्ही खरेदी केलेला आईस्क्रीम नकोय. माझी ताई मला आईस्क्रीम खाऊ घालायला समर्थ आहे. आणि काय हो का तुम्ही आमच्या दोघांच्या मध्ये सतत येता का? आणि त्यांनी घेतलेलं आईस्क्रीम तू फेकून द्यायचंस, परत मला दुसरं आईस्क्रीम घ्यायला लावायचंस. तर अन्वय सुदर्शन एक मिनिट फोन ठेवू नकोस. एक मिनिट. अरे कदाचित तुला माहीतही नसे नाही किंवा तुझ्या आठवणीत नसे नाही, पण मी तुला खूप चांगला ओळखतो. हो, मी तुला खूप जवळून बघितलंय. बरं मग काय? अरे हे बघ, मी तुझ्या ताईला पण खूप चांगला ओळखतो. तिलाही सर्व काही सांगितलंय, तसंच तुलाही सांगायचंय. मी अन्वय घाग, श्रीरामपूरचाच. आज मी भेटलो त्याला. काय? आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोयस? हो आत्ताच, कारण त्यांनी मला भेटायला बोलवलं. बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्या मिस्टर अन्वयने, पण मीही त्याला स्पष्ट सांगितलं माझ्या ताईचं प्रेम माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माझ्या ताईची आणि माझी प्रेमाची वीण एवढी घट्ट आहे की तुमच्यासारख्या माणसामुळे ती तुटली जाणार नाही. काही चुकीचं बोललो का ग मी? हा सांग ना, मी काही चुकीचं बोललो का? आई अगं तू का बोलत नाहीये? गप्प काय सांग ना. बरेच दिवस बघतोय मी तू अशीच गप्प बसलेली. कोण आहे हा मनुष्य? सांग ना मला, कोण आहे हा मनुष्य? हा, तो आपल्या दोघांमध्ये का सारखा आहे तो इतक्या वर्षानंतर सुद्धा? सांग ना मला, काय त्याच्यात काय पाहिजे काय त्याला? ए ताई, लक्षात ठेव, तू फक्त माझी ताई आहेस, कळलं? बाकीच्या कोणाची तू होऊ शकणार नाहीयेस. आधीच सांगून ठेवतो मी.
बघितलं संजू, मामाला काय झालं ते आपल्याला काहीच कळालं नाही आणि या बाईला विचारलं ते काही उत्तर देणार नाही. खरंय, मामाचा ऍक्सिडेंट झाला, त्यात त्याचं काय झालं काहीच कळायला मार्ग नाही. पण त्या बाई बरोबर तो जो मनुष्य होता तो आहे तरी कोण? कोणतरी ट्रक ड्रायव्हर होता. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. अगं पण ताई, एवढी वर्षात कधीच पाहिलं नव्हतं त्याला. तू पण कमाल करते संजू. या बाईने आपल्या मामाला 4-5 महिने झालं फसवलंय आणि हिचं पूर्व आयुष्य आपल्याला काय माहिती आणि मामालाही काय माहिती. हो, ते मामाला माहिती नसेल, पण कोणती बया आणि काय तो मनुष्य. शी, मला तर किळसच वाटली बाबा त्या मनुष्याची. किती घाण घाण बोलत होती ती लोक. मला तर भीतीच वाटायला लागली या माणसाची. मामा आला ना की आपण हे सगळं त्याला सांगितलं पाहिजे. हो, सरळ सांगून टाकूया. आम्हाला आमच्या घरी जायचंय, तिथे आमचे आई बाबा असतील आणि भले प्रतिभाताई आपली सावत्र बहीण आहे, परंतु तिने आपल्याला कधीच सावत्र बहिणीसारखं वागवलं नाही. उलट आपली आईच तिच्या विरुद्ध आपले कान भरवत राहिली. हो ना, पण असं का केलं असेल आपल्या आईने. आपली आई जसं सांगेल तसंच आपण वागत राहिलो, पण आज त्याची जाणीव होती की किती चुकीचं वागत होतो आपण. आणि आपल्याला मामाकडे का पाठवलं असेल. हो ना, आपण अजून लहान आहोत ना, म्हणून ही मोठी लोक काय काय करतात तेच कळत नाही. ठीक आहे, पण मामा येस्तोवर आपल्याला त्या बाई बरोबर नीट वागावं लागेल. चल आपण लावणी करूया. नको, मला नाही आवडत. अगं त्याच्यासाठी नाही ग, पण आपल्या डान्सच्या टीचर काय म्हणतात की डान्स हा डान्स असतो. तो भरतनाट्यम असो, कथ्थक असो, मणिपुरी असो किंवा कोळी असो. आणि लावणी तर ही महाराष्ट्राची कलाच आहे ना. खरंय, चल आपण करूया. आय एम रिअली सॉरी. माझी चूक झाली. आय एम रिअली सॉरी. खूप लागलं बिगलं नाही ना तुम्ही सुदर्शन ना. म्हणजे आय एम सॉरी, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला धक्का लागला. पण काय झालं, बाहेर मला सांगितलं की हे प्रभात सरांचं केबिन उजव्या हाताला जा, म्हणून मी तसं आलो. तुम्ही इथे काय करताय. म्हणजे मला खरंच माहिती नाही. हे प्रभात सरांचंच ऑफिस आहे ना. म्हणजे मला सांगा, तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती. मी खरंच चुकलो. म्हणजे हे फाईल पडलं, मी मुद्दामून मारला नाही धक्का तुम्हाला. अरे हो हो हो, इतके प्रश्न. मी तुमच्या एकेका प्रश्नाचं उत्तर देऊ का. मी सुनैना. अरे हो, मी सुनैना. काय सुदर्शन. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी इथं काय करते. करेक्ट. आपण आता जी धक्का देऊन जी फाईल पडली ना, ती काकांना द्यायला जात होते. काका म्हणजे. प्रश्न तिसरा, म्हणजे तुम्ही प्रभात सरांना भेटायला आलेले ना, तर मी त्यांची पुतणी. म्हणजे प्रभात सर माझे प्रभात काका.
आता प्रश्न चौथा म्हणजे शेवटचा प्रश्न. मी तुम्हाला कशी ओळखते? प्रभात काकांनी मला सांगितलं होतं. आपल्या दिशा फाउंडेशन मध्ये एक सुदर्शन नावाचा एक टॅलेंटेड पोरगा अपॉइंट केलाय म्हणून. तू त्याची ओळख करून घे, फार उपयोगाचा आहे तो. एक्सक्यूज मी, नाही मला कळलं नाही. ओळख करून घे फार उपयोगात येईल नाही कळलं मला. बघा ना, दैव पण कसं असतं. मी तुम्हाला भेटायला येणार होते आणि आपली अशी भेट झाली. आहे नाही गंमत? गंमत नाही, तुमच्या दृष्टीने गंमत असेल, माझ्या दृष्टीने नाही हो. माझ्या दृष्टीने दृष्टी कसली हो? माझ्या दृष्टीने गंमत नाही, टक्कर होणं नाही आणि ओळखतं त्या उनी. असो, गमतीचा भागच नाही आहे. खरं सांगू का, एखाद्या तरुण मुलीला धक्का लागला की भीती वाटते. का? की सुदर्शन खूप जिद्दी आहे, खूप हट्टी आहे. म्हणजे तो एखाद्यावर प्रेम करेल ना तर इतकं करेल की त्याच्यासाठी जीव सुद्धा दे. दोस्ती करताना समोरच्याच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन असतात ते आम्ही बघू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मनात काय चाललंय हेच आम्हाला. अगं, जी प्रतिभा जिला स्वतःचे संस्कार, रीतिरिवाज इतके प्रिय, इतकं त्याबद्दल आदर आहे, तीच प्रतिभा असं कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट कसं काय करू शकते?